शेतकरी मित्रांनो नमस्कार. लोक भरारी यशमेर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बंधू स्वागत आहे. मित्रांनो आज वार बुधवार दिनांक 24 जून 2026 रोजी आपण भाजीपाला मार्केट नारंगाव इथे आलेलो आहे. तर आज आपल्याबरोबर एक शेतकरी त्यांनी शेपू आणलेली आहे. शेपूचा कशा पद्धतीने लिलाव झाला आणि कशी पिकवली याच्याविषयी त्यांच्याकडून माहिती समजून घेऊया. तर आपलं नाव काय? राजेंद्र दत्तात्रय दैनी, वडगाव काशिंबे. वडगाव काशिंबेचे दैनी म्हणून शेतकरी आहेत. त्यांनी शेपू आणलेली आहे. ते बघा एकदम फायटर अशी शेपू आहे, तुम्हाला दाखवतो. तर किती 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 जोडा आणला तुम्ही? आज 350 जोडा आणलं. 350 आहे. काल काय आणला होता? काल होता ना. काल काय लिलाव झाला? काल 2651. आज काय झाला? आज 2025 झाला. आज 2025 झाला. तर मला असं सांगा, तुम्ही जी आज शेपू आणली ती किती किलो टाकली होती? शेपू आम्ही 8 किलो टाकलो. 8 किलो टाकली. किती वावर शेती किती क्षेत्र किती होतं? क्षेत्र होतं. 18 गुंठ्यामध्ये 18 गुंठ्यामध्ये 2022 निघाले. निघाली. म्हणजे काल ना संपली का आता? नाही, अजून उद्याचे दिवस अजून किती निघेल शेतात? अजून 300 आहे. 300 निघेल. म्हणजे पहिल्या दिवशी किती आणली होती? पहिल्या दिवशी 700 होती, दुसऱ्या दिवशी 550 होती. हां, आज काल 350 होती, आज 350. आणि संजय थोडे थोडे पावसामुळे घेऊन आले हो तुम्ही, आपलं घरच्या घरी. घरच्या घरीच करताय. तर मला सांगा, आता तुम्ही एवढ्या उन्हाच्या उष्णतेमध्ये हिट होते, ह्या हिटमध्ये तुम्ही कशा पद्धतीने पाण्याचं नियोजन केलं? रेन पाईप लावले होते, वरच्यावर पाणी भरणं, औषधं ड्रिंचिंग करणं हां, अजून आणि वाढीसाठी मादन सोडणं, खालून पाण्यातून आलेट वगैरे सोडलं, हां. युरिक सोडलं, हां. अशा पद्धतीने. आणि पाण्यातून परत खतं सोडली. पाणी कधी भरत तुम्ही? पाणी 4थ्या दिवशी भरायचं, 3ऱ्या दिवशी भरायचं. म्हणजे रात्री का दिवसा भरायचे? दिवसात सकाळी भरायचं लवकर. लवकर भरायचे पहाटेच? नाही, 7च्या पुढं 6:30 6च्या पुढं. हा, 10 वाजेपर्यंत भरायचं. हां, म्हणजे ऊन पडायच्या उष्णता वाढायच्या अगोदर. पडायच्या आधी भरणार. बरोबर. त्याच्यानंतर खत कुठलं टाकले? मादन मादन टाकले. 24. म्हणजे बी टाकलं तेव्हाच टाकलं, कसं केलं? नाही नाही, नंतर सोडलं, मोठे झाले नेंद्यावर. नेंदल्यावर टाकले. 15 दिवसात झालं. त्याच्यानंतर परत खत काय? नाही, काय नाही. मग औषध मारली दोन. औषध कुठली मारली? औषध आता नाही सांगता यायची, ते इथून नारंगावरूनच नेलं होते, पण टॉनिक बिनिक चांगली चांगले मारली. त्याच्यामुळे एकदम फायटर शेपू आली. एकदम फायटर. पहिल्या दिवशी सर्वात पहिल्या दिवशी बाजारभाव काय मिळाला तुम्हाला? पहिल्या दिवशी बाजारभाव 2811 भेटला. 2811. मित्रांनो, आज त्यांना 2025 रुपये असा बाजारभाव त्यांच्या शेपूला मिळालेला आहे. तर हा जो बाजारभाव मिळाला तुम्हाला, त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? काय नाही, आनंद आहे. आनंद आहे. शेतकऱ्याला किती मिळालं तर थोडंच आहे आपल्याला. पण झाला, बरा झाला. चांगलं आहे. तर मला सांगा, तुमचे टोटल शेपूला किती खर्च आला? टोटल एक 7-8 हजाराची पुढे. 17,000 रुपये खर्च आला. आणि उत्पन्न किती झालं? उत्पन्न होईल 45,000. हां, म्हणजे साधारण तुम्हाला 35-36 हजार रुपये मिळाले. 35,000 रुपये. म्हणजे प्रॉफिटमध्ये आले तेवढे. 35 दिवस. आता परत काय नियोजन आहे तुमचं? परत काय नाही तर नाही. आणि माझ्याकडं फ्लावर असते. फ्लावर जास्त आहे, तरकारी फ्लावर कंटिन्यू, दुसरं काय नाही, फक्त फ्लावर. फ्लावर जास्त असते. फ्लावर मॉलला न्यायच्या आणि काय बाजारात विकायचं. हां. आणि आता आहे त्यांना, हाय पुढच्या आठवड्यात. आहेत ना परत? हां, मैदाना टाकलेला आहे. हा, एक परत शेपू करायचा विचार आहे का? नाही, आता शापू नंतर. आता नंतर पावसात नाही. आता पावसाळ्यात नाही करायचा. तर मित्रांनो, हे त्यांनी म्हणून शेतकरी होते, त्यांनी त्यांच्याकडून समजून घेतलं आपण कशा पद्धतीने ती पिकवली. तर त्यांची एकदम फायटर अशी शेपू आणली होती आणि एकदम हिरवीगार आणि एकदम ताजी तवानी असे. त्यामुळं आज बाजारभाव त्यांना 2051 झालेला आहे. तर पहिल्यापेक्षा आता तर आज पावसाने उडी दिल्यामुळं थोडेसे भाव उतारलेले आहेत, तरी पण त्यांचं समाधान आहे. अशा पद्धतीने त्यांनी पिकवली. तर आपण आता पुढचे शेतकरी काय आहे त्याची मुलाखत घेऊया. चला शेतकरी मित्रांनो, आपल्याबरोबर जे अजून एक शेतकरी आहेत ते नागापूरचे आहेत, त्यांच्याशी त्यांनी पण शेपू आणलेली आहे. तर त्यांचा बाजारभाव काय झाला त्यांच्याकडून समजून घेऊया आणि कशा पद्धतीने पिकवली ते पण समजून घेऊया. तर आपलं नाव सांगा. माझं नाव नामदेव रामचंद्र ठाकूर. कुठलं गाव? नागापूर. नागापूरचे आहेत. तर आज किती शेपू आणली तुम्ही? आज आहे 1400. 1400. म्हणजे आज जी काढली ती 1400. अजून काय शेतात आहे का? नाही, आता नाही. म्हणजे पूर्ण सगळी काढून आणली. सगळी आणली. तर मला सांगा, तुम्ही किती किलो टाकली होती? 3 किलो होती. 3 किलो शेपू टाकली होती. आणि किती एकरा टाकली होती काय? 15 गुंठे. 15 गुंठ्यामध्ये 1400 निघाली. 1400 निघली. बरोबर. तर आज बाजारभाव तुम्हाला काय झाला साधारण? 1900 रुपये. बघा, त्यांना 1900 रुपये असा बाजारभाव झालेला आहे. तर तुम्हाला हे बाजारभावाबद्दल तुम्हाला काय वाटतं बा? खुश आहे का? कसं आहे तुम्ही? नाही, आहे खुशी आहे. आता काय म्हणायचं, आता कालच्या दुधनेतून आजच्या दुधने जरा फरक. काल पण आणली होती का? नाही, काल नाही. काल ही होती. हां 2500 रुपये. हां, काल 2500 झाली, आज 1900 झाली. हां. तर मला सांगा, तुम्ही पाण्याचं नियोजन कसं केलं होतं पाऊस पडायच्या अगोदर? पाणी आपलं याच्यावर ठिबक होतं. ठिबकवर रेन पाईप होते का? रेन पाईप. रेन पाईप कसं तुम्ही सकाळ संध्याकाळ कसं भरत होते? सकाळचं किंवा संध्याकाळचं सोडायचं 5च्या पुढे. 5च्या पुढे सोडायचे. बरं. त्याच्यानंतर खतं वगैरे कुठली वापरली? खत
आपलं जास्त नाही आपलं 19 हां. 12 आणि फवारणी वगैरे काय केले का? फवारणीला कॉन्टॅक्टच मारलं होतं सर. हां ना. किती दिवसात काढायला आली तुमची शेपू? तर 1.5 महिना गेलो. 1.5 महिन्यात गेली म्हणजे 45 दिवस लागले. हा 45 दिवस लागले. त्याच्यानंतर जर क्षेत्र हलकं होतं का? हो मुरमाड होतं का? बरोबर होतं. मुरमाड होतं. मुरमाड क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी एकदम फायटर अशी शेपू आणली. तर मला आज सांगा, तुम्ही जे आता हे आणली शेपू, याचे साधारण खर्च किती झाला तुमचा? बी धरून, खतं धरून 5,000 रुपये. किती? 5,000 रुपये खर्च झाला. आणि मजुरी 5,000. म्हणजे 10,000 रुपये टोटल खर्च झाला. तर आता उत्पन्न किती होईल तुमचं? पुन्हा काय भेटणार याच्यातून? नफा काय नाही तर 4-5,000 म्हणजे 4-5 हजार रुपये नफा राहील. म्हणजे साधारणतः आहे म्हणजे 15 ते 17,000 रुपये टोटल उत्पन्न होईल. 10,000 रुपये खर्च जाईल. बरोबर. असं धरून तुम्हाला 7,000 रुपये राहतील शिल्लक. असं हिशोबाने जास्त राहायला पाहिजे होते, पण थोडेसे हे झाले का? बाजारीवर झाले. बरोबर. चालेल. हे शेतकरी होते, त्यांचे थोडेसे बाजारीवर झाल्यामुळे उत्पन्न कमी झालेलं आहे. चालेल. धन्यवाद.